तर तुम्ही एक मार्क करा की जे लोक घड्याळ घालत नाही ते इमोशननी कमी असतात. तुमचा जर शुक्र स्ट्रॉंग असेल तर ओके आहे, तुम्ही परफ्यूम घेऊ शकतात, देऊ पण शकतात. पण जर तुमचा शुक्र स्ट्रॉंग नसेल तर परफ्यूम द्यायचे नाहीत, बिलकुल द्यायचे नाहीत गिफ्टमध्ये. देव गिफ्टिंग साठी नाही आहे आणि देवाला गिफ्ट नाही करायचं. चप्पल किंवा स्लीपर्स, शूज हे कधीच कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाचे घ्यायचे सुद्धा नाहीत. तुमचा शनी वीक होतो. आणि साऊथ वेस्टला ज्यांच्या घरात घड्याळ असेल त्यांनी कमेंट करून सांगा ते पंक्च्युअल असतील. तर मला गिफ्ट मिळाला किंवा आपल्याला गिफ्ट मिळतात, आपण बघतो हा हे इथे चांगलं दिसतं, इथे ठेवून दिलाय. पण तसं नको. दक्षिण नैऋत्य दिशा जी आहे ती डिस्पोजलची दिशा आहे. इथे काय असायला पाहिजे तर आपला टॉयलेट असायला पाहिजे, कारण डिस्पोज ऑफ होत आहे. आणि तिथे डिस्पोज ऑफच्या जागेवर किचन आलं तर तुम्ही कितीही खा, कितीही चांगलं खा, ते डिस्पोज ऑफच होणार आहे. हेल्थ इश्यूज येणारच आहेत. इक्ष्णा स्टुडिओ प्रेझेंट्स आणि कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट्स स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बरेच दिवस झाले आपला ऑकल्ट रिलेटेड टॉपिक आला नव्हता आणि जो तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा टॉपिक असतो असा आम्ही टॉपिक घेऊन आलेलो आहोत. त्याच्यासाठी मी आधी गेस्ट रिव्हील करतो. आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयश्री चितलांगे मॅम. यांचं पुन्हा एकदा आमच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या पॉडकास्टवर स्वागत. ॲक्च्युली सगळ्या व्ह्युअर्स जे आहेत आपले त्यांनी असं सांगितलं होतं की लास्ट टाइम आपण गिफ्ट्स रिलेटेड बोललो होतो, अगदी थोडा बोललो होतो, पण लोकांचं ते लक्षात राहिलं की तुम्ही ह्याच्या रिलेटेड एक प्रॉपर का नाही पॉडकास्ट करत. आणि तुम्ही पण मला सजेस्ट केलं होतं की आपण असं काहीतरी केलं तर लोकांना त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकेल. सो तुमच्या ग्रहांप्रमाणे कोणते आपण गिफ्ट देऊ शकतो किंवा कोणते गिफ्ट रिसीव्ह केले पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत आजच्या पॉडकास्टमध्ये. आय एम शुअर ज्या गृहिणी असतील किंवा लेडीज ज्या असतील त्या खुश होतील, त्यांना गिफ्ट घेणं आवडतं. सो आजचा आपण पॉडकास्ट त्यानिमित्ताने सुरू करूया. सगळ्यात आधी तर थँक्यू, व्ह्युअर्सला पण थँक्यू. आणि तुम्ही मेन म्हणजे कशा आहात ओव्हरऑल? मी मस्त मजेत आहे. ऍक्च्युली मजेत म्हणण्यापेक्षा आहे थोडा हेक्टिक पिरियड चालू आहे. आणि व्ह्युअर्सला एकच विनंती आहे सगळ्यांना की असाच प्रेम आणि फेथ दाखवा, फक्त लवकर आम्हाला अपॉइंटमेंट द्या यावर थोडासा विचार करा. सगळ्यांना लवकर हवं आहे आणि त्यांचाच फेथ आहे, त्यांचा विश्वास आहे, त्यामुळे इतका सक्सेस आणि इतका टाइम मला जो अपॉइंटमेंटला द्यायला लागतोय त्यामुळेच लागतो आहे. करेक्ट. आय एम शुअर की आपले व्ह्युअर्स जे आहेत ते खूप अंडरस्टँड करतात आणि समजून घेतात, खूप छान बोलतात. पण काही आहेत असे अनुभव पण की जे म्हणजे मी विसरू शकत नाही, असे पण काही आहेत. पण ठीक आहेत. काही कधी कधी असतं असं एखादा, पण बाकी व्ह्युअर्स कडनं खूप प्रेम मिळतो आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सो आजचा आपण पॉडकास्ट सुरू करूयात. आणि मला पहिलेच तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की आपल्या ग्रहांप्रमाणे गिफ्ट, सो ही काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट असते? ओके, आता सगळ्यात आधी तरी क्लिअर करते की गिफ्ट देणं आणि डोनेशन देणं बोथ आर डिफरंट. ओके. आता जेव्हा मी न्यूमरो ॲस्ट्रो बघते, म्हणजे न्यूमरोलॉजी पण आणि ॲस्ट्रोलॉजी पण बघते, तर व्ह्युअर्सला म्हणजे माझ्या क्लायंट्सला काही डोनेशन करायला सांगते, ती गोष्ट वेगळी आहे. पण आता इथे आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे. तर आपले जे 9 ग्रह आहे ते 9 ग्रह आपण काही शांती न करता किंवा काही जास्त काही तामझाम न करता आपण आपले ग्रह जरा सुरळीत आणू शकतो तर गिफ्ट देऊन. जसा जर सूर्य वीक आहे, आता सूर्य वीक आहे हे कसं कळेल? कॉन्फिडन्स लेवल कमी आहे, कोणतेही डिसिजन घेताना 10 वेळा विचार करतोय पण क्लॅरिटी येत नाही आहे, लिडरशिप कमी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये गट्स आहेत पण लिडरशिप म्हणजे म्हटलं ना की तू कर, तू जा पुढे, ते जर येत नसेल तर म्हणजे तुमचा सूर्य हा वीक आहे. तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही तुमच्या वडिलांना गोल्डन काही देऊ शकता. गोल्ड नाही देऊ शकत असाल तर ऑरेंज कलरचा वगैरे काही वस्तू तुम्ही गोल्डन, तुम्ही काहीच नाही, एकदम सिम्पल सांगते की मोबाईलची ऍसेसरीज आजकाल गोल्डन मध्ये येते, गोल्डन कव्हर पण येतो, तो तुम्ही त्यांना गिफ्ट द्या, तुमचा सूर्य स्ट्रॉंग होईल. तसंच बघितलं तर चंद्र,
चंद्र म्हणजे कोण आहे याच्या आधी सांगितलेलंच आहे आपण, म्हणजे आई आहे. तर आईला चांदी गिफ्ट करा, पैजण देऊ शकता तुम्ही, जोडवे देऊ शकता तुम्ही. तर याप्रमाणे एक एक ग्रहांचं आपण बघूया की आईला आता जर तुम्ही हे दिलं, तर बहिणीला, आत्याला जर तुम्ही ग्रीन कलरची साडी दिली, ग्रीन कलरचा ड्रेस दिला, तर तुमचं बुध स्ट्रॉंग होतं. बुध स्ट्रॉंग झालं तर कम्युनिकेशन चांगलं होतं. म्हणजे ज्यांचं कोणाचं कम्युनिकेशनशी रिलेटेड काम आहे त्यांनी तर नक्कीच द्यायला पाहिजे. त्यांनी किन्नरला पण देऊ शकतात ते, तर त्यांचा बुध हा स्ट्रॉंग होईल. स्टुडंट्स आहेत आणि कुठेतरी एज्युकेशन मध्ये ते वीक पडत आहेत, म्हणजे त्यांना गुरु स्ट्रॉंग करायचा आहे, तर आपल्या गुरूंना त्यांनी येलो कलरचा रुमाल सुद्धा दिला तरी त्यांचा गुरु स्ट्रॉंग होईल. वाईफला तुम्ही गुलाबाचं फुल द्या, फक्त गुलाबाचं फुल द्या, फ्रायडे टू फ्रायडे द्या, रोज ना, पण मनाने द्यायचंय. असं नाही की मी घे माझा शुक्र स्ट्रॉंग झालाय, असं नसतं. म्हणजे एक मनाने जे म्हणतात ना की मी तुझ्यासाठी प्रेमाने आणलेला आहे, असा दिला तर त्यांचा शुक्र स्ट्रॉंग होईल. शनी स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचंय, तर आपल्या घरचे जे मेड आहेत किंवा तुमचे ज्युनियर्स आहेत त्यांना काही नाही, छोटी मोठी पार्टी सुद्धा दिली ना खायला वगैरे, वडापावची म्हणा, समोसा म्हणा, असं काही तुम्ही त्यांना दिला तरी तुमचा स्ट्रॉंग होईल शनी. राहूला स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही तुमच्या मेट्सला, घरच्या लोकांना किंवा तुमच्याकडे तुमच्या सोबत काम करणारे आहेत त्यांना चहा ऑफर करा, कॉफी ऑफर करा. तर याच्याने अशाप्रमाणे आपले ग्रह हे स्ट्रॉंग होऊ शकतात. तुम्ही तसं डोनेट त्यांना करू शकता. राहू मध्ये अजून एक आहे की ग्रे कलरची कोणतीही वस्तू तुम्ही डोनेट करू शकता. डोनेट नाही, गिफ्ट देऊ शकता. म्हणजे गिफ्ट द्यायचं आहे, मनाने द्यायचं आहे, आणि हे विचार करायचा नाही आहे की मी याला हे देणार तर माझा राहू स्ट्रॉंग होणार नाही. मनाने, म्हणजे मी हे का सांगते गिफ्टिंग बद्दल, कारण बऱ्याचदा आपल्याला हा विचार पडतो की काय गिफ्ट देऊ, काय गिफ्ट द्यायचं. तर तुम्ही मनाने असा गिफ्ट द्या की जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल आणि समोरचा पण खुश होईल आणि तुम्ही पण खुश व्हाल. शनी रिलेटेड काय असतं युजली? शनी रिलेटेड गिफ्टिंग मध्ये बघितलं तर बऱ्याच वस्तू अशा आहेत की ज्या आपण द्यायला पण पाहिजे आणि घ्यायला पण पाहिजे, आणि काही अशा आहेत की द्यायला नको आणि घ्यायलाही नको. फॉर एक्झाम्पल चप्पल किंवा स्लीपर्स, शूज हे कधीच कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाचे घ्यायचे सुद्धा नाहीत. तुमचा शनी वीक होतो. दुसरं असतं की छत्री, ही द्यायची पण नाही आणि घ्यायची पण नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे पाऊस आलाय, कोणाजवळ छत्री आहे का, मला नाही करायचंय तसं. तुम्ही त्याच्याकडनं कधी कोणाकडनं हे गोष्टी, आता ती जरी तुम्ही थोड्याशा वेळासाठी सुद्धा घेतली तरी ती घ्यायची नाही आहे तुम्हाला. तुम्ही भिजत जा वाटतच, पण तुम्हाला ते काम करायचं नाही आहे. तुमचा शनी खूप स्ट्रॉंग आहे. हे कसं कळेल आता की तुमचा शनी स्ट्रॉंग आहे, चांगलं आहे? जर आळस येत नसेल तुम्हाला, तुम्ही डिसिप्लिन्ड असाल, खरं बोलत असाल, खोटं बोलणार नाही, आणि खरं बोलण्यासाठी तुम्हाला भीती वाटत नाही आहे, तुम्ही एकदम डायरेक्ट तोंडावर बोलताय की हे तुझं चुकलं आणि हे तू करायला नको, म्हणजे तुमचा शनी व्यवस्थित आहे. आता शनी वीक आहे हे कसं कळेल, तर सगळ्यात आधी हेअरफॉल. अननेसेसरी जेव्हा हेअरफॉल होतो, म्हणजे सगळे औषधं झालेत, सगळं झालं तरी हेअरफॉल होतो आहे, तर तुमचा शनी वीक असणारच आहे. म्हणजे तुम्ही बाकी पण बघू शकता, पण शनी पण वीक होतो. त्याच्यानंतर घरामध्ये वेस्ट डायरेक्शन, घराच्या वेस्ट डायरेक्शनला टॉयलेट असेल, तिथे कबाड असेल, तिथे गंजलेले जे आपलं लोखंड वगैरे असतं ते पडून आहेत, तर तुमचा शनी 100% वीक होणार. त्याच्याने मग त्यामुळे तुम्हाला सेव्हिंग्स होणार नाहीत, सेव्हिंग्स बिलकुल होत नाही. हा एक कॉमन प्रश्न असतो सगळ्यांचा की कमाई तर खूप आहे, पैसा तर येतोय, पण सेव्हिंगच होत नाही. ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस माझ्याजवळ पैसा नसतोच, टिकतच नाही. तर यांनी आपल्या घराची वेस्ट डायरेक्शन बघायला पाहिजे, तिथे काय आहे ते बघायचं आहे. आणि पण याचा अर्थ असा नाही की युट्यूबवर बघून वेस्टला माझं टॉयलेट आहे मी हे करून घेतो, तसं करू नका. कारण मी
आज हे का सांगते आहे, आता मी मध्यंतरी मुंबईला एका घरामध्ये मी माझी व्हिजिट होती. तर त्यांनी तसंच केलं, युट्यूबवर बघितलं, इथे व्हाईट स्ट्रीप लावायची, इथे रेड स्ट्रीप, आणि जवळपास 1-2 महिने झाले, उलट त्यांना त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट झालेत. मग त्यांनी मला बोलवलंच की मॅडम तुम्ही बघा. तर त्यांना म्हटलं की नो डाऊट हे करेक्ट आहे, पण याच्यामध्ये कसं असतं की आम्हाला बॅलन्स करावं लागतं. 5 एलिमेंट्स मी प्रत्येकदा म्हणते की वास्तूमध्ये 5 एलिमेंट्स असतात, ते आपण बॅलन्स करतो आणि ते त्यांनी इम्बॅलन्स केलेत. ते कलर्स त्यांच्याकडनं ते झालं, कारण अर्धवट ज्ञान हे कधीही धोक्याचं ठरू शकतं. तर प्रॉपरली ज्ञान घ्या, कुठूनही घ्या. आपले पण क्लासेस आहेत, ऑनलाईन रेकॉर्डेड क्लासेस असतात आपले, तुम्ही ते जॉईन करू शकतात. सपोर्ट सेशन्स असतात मंथली एका सॅटर्डेला. प्रॉपरली तुम्ही जर घेतलं, आणि मी तर इथे एक म्हणेल की घराच्या प्रत्येक गृहिणीने वास्तू करायला पाहिजे, कारण घर कोण सांभाळतं? गृहिणी. आणि तिला जर माहिती असेल की मला इथेच पाणी ठेवायचंय, मला इथेच दिवा ठेवायचा आहे, तर नक्कीच घराची एनर्जी बॅलन्स होते. ओके. मी लोकांना सांगू इच्छितो की नंतर कमेंट्स मध्ये विचारण्यापेक्षा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये मॅमचा नंबर, त्यांचं इंस्टाग्राम हँडल, सगळी जी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे ती दिलेली आहे. तुम्ही डिरेक्टली मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. मुव्हिंग फॉरवर्ड, मला हे विचारावं वाटेल मॅम की आता आपण जसं ग्रहांच्या बाबतीत बोललो आणि त्याला गिफ्टिंगचं आपण सोल्युशन दिलं, सो आता आपण आधी जे नंबर्स रिलेटेड बोललो होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 जो आहे तो सूर्य, सो याच्यामध्ये हे कनेक्टेड असतं. ओके, असतंच कनेक्टेड की तुमचा नंबर 1 स्ट्रॉंग होतो, नंबर 2 स्ट्रॉंग होतो. पण असं नाही की मला माझा चंद्र स्ट्रॉंग करायचा मी देतो. आधी हे बघा की तुम्हाला काय स्ट्रॉंग करायचं आहे, आधी आपले सिम्पटम्स मॅच करून घ्या. आता याच्यावर अजून एक सांगते की कामधेनू गाय येते गिफ्टिंग मध्ये आपल्याला दिसतात. बरेच वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स बद्दल आपण बोलूया. तर त्याच्यामध्ये आहे कामधेनू गाय. की कामधेनू गाय घरात आणल्यावरती कुठे ठेवायची, किंवा गिफ्ट मध्ये तुम्ही, आता बघा नवरात्री येते आहे, त्याच्यानंतर दिवाळी येणार आहे, तर आपण एकमेकांना गिफ्ट देतो. बऱ्याचदा बघा याच्यावर मीम्स पण बनले जातात की सोनपापडी सगळ्या घरात फिरतीये आणि ती परत आपल्याच घरात आली. तर बेस्ट वे आहे, तुम्ही छान बघा कोणते पोर्टलवर तुम्हाला मिळते किंवा स्वतःहून जा, ती सुरेख कामधेनू गाय असायला पाहिजे. असं नाही की फक्त कामधेनू गाय झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही गजलक्ष्मी म्हणजे हत्ती आलेला आहे तो तुम्ही गिफ्ट करू शकता. कासव आहे ते तुम्ही गिफ्ट करू शकता. त्याचे अमेझिंग इफेक्ट्स पण येतात. फक्त तो जे कोणता स्टॅच्यू तुम्ही घेणार तो परफेक्ट चांगला असायला पाहिजे. मी हे याच्यासाठी सांगते की मी बऱ्याचदा पण बघितलेलं आहे की ती कामधेनू गाय जी बनलेली ती वाटतच नाही ती गाय आहे. तसं नको व्हायला, ती परफेक्ट दिसायला पाहिजे. आता तिचे ऍट्रिब्यूट्स काय आहेत कामधेनू गायचे? गाय ही एकतर वासरू सोबत असेल आणि किंवा ती परफेक्ट कामधेनू असेल. तिचं काम काय असतं की ममता, प्रेम, रिलेशनशिप, हे तिचं ऍट्रिब्यूट आहे. आता जर नॉर्थ ईस्टला म्हणजे ईशान्य दिशेला मी ही गाय ठेवली, ईशान्य दिशेचं ऍट्रिब्यूट्स आहे की माइंड क्लॅरिटी देतं. तुम्ही डिसिजन कसं घेत आहात. बऱ्याचदा असं होतं की आपण सगळे मित्रमैत्रिणी बसलेलो आहोत आणि कोणी काही बोललं तर आपल्याला म्हणायचं असतं नाही आणि आपण हो बोलून जातो, आणि त्या हो बोलण्याने आपल्यावर बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि मग आपण आपल्याला पछतावतो, अरे मी कसं काय हो बोललो, मी तर नाही म्हणायचं होतं. तर असे ज्यांना प्रॉब्लेम्स येत असेल की डिसिजन, एखाद्याने रिअल इस्टेट वाल्याचं बघितलं किंवा शेअर मार्केटमध्ये जे नको घ्यायचं होतं, मला माहितीये की मला हे नाही घ्यायचंय तरी मी घेऊन घेतलं आणि मी नुकसानमध्ये आले. म्हणजे नॉर्थ ईस्टला या लोकांनी कामधेनू गाय ठेवायलाच पाहिजे. दुसरी डायरेक्शन आहे ईस्टची. आता ईस्ट मध्ये कामधेनू गाय ठेवली तर काय होईल की अननेसेसरी, म्हणजे तुम्ही चूक केलेली नाही आहे तरी फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये तुमचं जेव्हा नाव खराब होतं ना, असं बरेचदा होतं फ्रेंड सर्कल्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये,
गृहिणींसोबत तर होतच असेल की सगळं काम ती बिचारी चांगलं करते, व्यवस्थित करते, पण तरी तिच्यावरच ब्लेमिंग होतात की तू हे व्यवस्थित करत नाही. फ्रेंड सर्कल मध्ये होतं, जिथे आपण वर्किंगला आहोत, की एक जण असा असतो, एक एम्प्लॉय असा असतोच की जो खूप काम करतो पण त्याला त्याचं क्रेडिट मिळत नाही म्हणा, किंवा क्रेडिट तर मिळतच नाही. आणि सेकंड म्हणजे की त्याला असं होतं की तोच चुकीचं काम करतो आहे. म्हणजे एक पब्लिकली जेव्हा तुम्हाला तुमचं जे आपण काय म्हणू शकतो की तुमचं नाव जे आहे, आयडेंटिटी जी आहे ती जर मिळत नसेल तर अशा लोकांनी मग ईस्टमध्ये ठेवायला पाहिजे. पण असं नाही आहे की मग मी नॉर्थ ईस्टला पण ठेवून देते, मी ईस्टला पण ठेवून देते, असं नाही करायचं आहे. तुम्ही आधी विचार करायचे की कोणत्या दिशेमध्ये ठेवायचं. अजून एक तिसरी दिशा आहे की जिथे आपण कामधेनू गाय ठेवू शकतो, ती आहे नॉर्थची. आता नॉर्थचा एट्रिब्यूट काय आहे की अपॉर्च्युनिटी देणं. तर बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं की मला अपॉर्च्युनिटीज येत आहेत पण ते कन्वर्ट होत नाही आहे. क्लायंट्स येत आहेत पण कन्वर्ट होत नाही आहे. जॉबची ऑफर येते पण मी इंटरव्ह्यूला जातो तर मग माझे इंटरव्ह्यू लास्ट पर्यंत जातात आणि मग तिथेच अडकतं. तर अशा वेळेस तुम्ही नॉर्थला कामधेनू गाय ठेवायची, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. पण तीन मी घेऊन येतो आयडल कामधेनू आणि तिन्ही जागेवर ठेवतो, तसं नाही करायचंय. तुम्ही डिसाईड करा की या तिघांमधून तुम्हाला काय हवं आहे, तुमची प्रायोरिटी काय आहे आधी, आणि तिथे एकाच जागेवर तुम्हाला ठेवायचं. फक्त शर्त अशी असते, परत एकदा सांगते, की घराचा मिडल काढून ती डायरेक्शन काढायची. मी या रूमचा नॉर्थ ईस्ट बघते किंवा मी या रूमचा नॉर्थ बघते असं नसतं. पूर्ण घराचा नॉर्थ किंवा पूर्ण घराची नॉर्थ ईस्ट डायरेक्शन ह्या अशाच बघितल्या जातात. रूमची वेगवेगळी नसते, पूर्ण घराची असते. आपल्या शरीरामध्ये असं आहे का की माझ्या फेसचे डोळे हे, माझ्या पोटाचे डोळे हे, असं नाही आहे ना. मग तसंच घराचं आहे. अजून एक कामधेनू गाय साऊथ वेस्टला नाही ठेवायची. साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा. तर नैऋत्य दिशेला नाही ठेवायची. आता तुम्ही म्हणाल काय होणार, रिलेशनशिप स्ट्रॉंग होतील, अजून काय नाही. कामधेनू गाय मी काय म्हटलं, त्याचा ऍट्रिब्यूट काय आहे, ममता आहे. ती सौम्य आहे, अशी स्ट्रॉंग नाही आहे. आणि साऊथ वेस्टची एनर्जी जी असते ही रिलेशनशिपची आहे, स्टॅबिलिटीची आहे. तिथली जी एनर्जी आहे ती त्या एनर्जीला फेस करू शकत नाही. तुमची रिलेशनशिप खराब होतील, तर ती स्टॅबिलिटी डगमगेल. तर त्यामुळे नैऋत्य दिशेला तुम्हाला कामधेनू गाय ठेवायची नाहीये, आणि तसंच साऊथला पण ठेवायची नाही, म्हणजे दक्षिणेला पण ठेवायची नाहीये. का तर दक्षिण दिशा पण ही जी आहे तिथली जी एनर्जी आहे ती हार्ड एनर्जी आहे, म्हणजे ती अग्नितत्वामध्ये येते आणि हे सौम्य आहेत. तर त्यामुळे आपण ते पण तिथे ठेवायचं नाही आहे. म्हणजे कुठे ठेवायची आणि कुठे नाही ठेवायची हे आपल्याला लक्षात आलं. आणि याच्यासाठी कन्सल्टेशन किंवा क्लासेस तुम्ही केले पाहिजेत. नक्कीच. म्हणजे आणला असं बऱ्याचदा होतं बघा, आता आपण गिफ्ट बद्दलच बोलतोय, तर मला गिफ्ट मिळाला किंवा आपल्याला गिफ्ट मिळतात, आपण बघतो हा हे इथे चांगलं दिसतं, इथे ठेवून दिलं. पण तसं नको. तसंच वॉटरफॉल. वॉटरफॉल आली बघा, छान छान सुंदर छोटे छोटे मिळतात. पण ते माझ्याच क्लायंटचा एक एक्झाम्पल देईल मी. तिच्या घरात काहीही प्रॉब्लेम नव्हता, तिने स्वतः सांगितलं. पण म्हणे मागच्या 1-1.5-2 महिन्यापासून मला प्रॉब्लेम येतो आहे, तर तुम्ही व्हिजिटला या. मी म्हटलं व्हिजिटला येण्यापेक्षा व्हिडिओ पाठवा तुम्ही, ऑनलाईन मी करते, मी बघते, आणि मला कुठेच काही दिसेना. तिला म्हटलं परत व्हिडिओ पाठव, कॉर्नरचा पण पाठव, म्हणजे परफेक्ट मला दिसायलाच पाहिजे. तर मग तर माझ्या एकच लक्षात आलं की अग्नी झोन मध्ये, अग्नी एलिमेंट म्हणजे तो जो तत्व आहे तो येतो साऊथला, म्हणजे दक्षिणेला, देन अग्नेय दिशेला, आणि अग्नी दिशा आणि दक्षिण दिशेच्या मधात पण एक झोन असतो, तो असतो साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. तिथे तिने तो ठेवून दिला आणि तो चालू ठेवायची, कारण लोकांसारखं तिलाही माहिती होतं की घरामध्ये वॉटरफॉल असावा आणि तो चालू असायला पाहिजे ऍटलिस्ट दिवसात तरी. आणि तो दिवसात चालू होता तिचा.
तिला म्हटलं फक्त हे हालो इथून. तर तिचं एकच क्वेश्चन होता, पण मॅडम म्हणतात ना की घरात असायला पाहिजे. नो डाऊट असायला पाहिजे, पण अग्नी झोन मध्ये पाणी टाकलं तर पैसा ब्लॉकेजेस होणार, डायजेशनचे इश्यूज होणार, कारण अग्नीवर पाणी आणलेलं आहे. तर गिफ्ट आल्यावर ते कुठे ठेवायचे याचं ज्ञान पण असायला पाहिजे, आणि गिफ्ट काय द्यायचे ते पण. तर आता वॉटरफॉलचा जो हा आहे, याचा एलिमेंट झाला वॉटर. करेक्ट. तर ज्याचं चंद्र वीक आहे ना, त्यांनी कधी कोणाला वॉटरफॉल देऊ नये. बर. कधीच देऊ नये. तुमचा जर शुक्र स्ट्रॉंग असेल तर ओके आहे, तुम्ही परफ्यूम घेऊ शकतात, देऊ पण शकतात. पण जर तुमचा शुक्र स्ट्रॉंग नसेल तर परफ्यूम द्यायचे नाहीत, बिलकुल द्यायचे नाहीत गिफ्टमध्ये. बऱ्याचदा असं होतं की आपण परफ्यूम देतो, घड्याळ देतो, तर एकदा बघून घ्या त्याचे इफेक्ट काय जाणवत आहेत का. तर तेव्हाच तुम्हाला रिझल्ट जे येतील ते पॉझिटिव्ह येतील. कारण गिफ्ट देऊन आपल्याला स्वतःला पण खुश ठेवायचं आणि समोरच्याला. म्हणजे असं नाही की ह्याचं जाऊ दे ना, घे ना परफ्यूम दे, तसं नको. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तर ओव्हरऑल मी असं म्हणेल की तुम्ही कोणाकडनं घेऊ नका. कारण एक मोठी म्हणतात ना की तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कोणाकडनंही गिफ्ट घेऊ नका. आई बाबांकडनं घेणे इज डिफरंट थिंग. नाहीतर आपल्या यांना वाटेल की व्ह्युअर्सना की आई बाबांकडनं मोबाईल घेऊ की नको, मिक्सर घेऊ की नको. तुम्ही तसं घेऊ शकतात. लग्नामध्ये वगैरे बघा, आता लग्न सराई पण येणारच आहे, तर आपण देतोच, मिक्सर देतो, हँड मिक्सर देतो, असं बऱ्याच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दिले जातात. तर तुम्ही ते बघा तुमचा राहू कसा आहे, आणि त्याच्यावरनच तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला तो द्यायचा आहे की नाही. आणि शक्यतो देऊ पण नका, आणि घ्यायचं तर बिलकुल नाही आहे. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कधीही घ्यायचे नाहीत. फर्स्ट हा झाला. सेकंड, छत्री तुम्हाला घ्यायची नाही आहे, चप्पल तुम्हाला घ्यायची नाही आहे कोणाचंही. पेन कोणाला आपला द्यायचं नाही गिफ्ट मध्ये. अच्छा. तुम्ही जो पेन यूज करता आहात तो द्यायचा नाही. तुम्ही तुमचा गुरु खराब करता. ओके. हा, आणि सगळं काही गुरुच आहे, तर शक्यतो पेन गिफ्ट देऊ नका. हा, द्यायचाच झाला तर तुमच्या गुरूंना तुम्ही द्या. मित्रांमध्ये असं नाही, किंवा मागू पण नका. अच्छा. कॉलेजेसमध्ये, कॉलेज गोईंग जे असतील, ऑफिसमध्ये एक पेन दे, नका घेऊ. त्याचा गुरु कसा आहे आपल्याला माहिती नाही, आपल्यालाही माहिती नाही आपला गुरु कसा आहे. असा एक ब्राईट स्टुडंट असेल तर त्याच्याकडून तो चांगला, ही छान रेमेडी होईल की ब्राईट स्टुडंटचा पेन घेतला, पण तुम्हाला पण अभ्यास करावा लागेल. त्याच्यावर काही फरक पडणार नाही जास्त, तुमचं पॉझिटिव्ह होईल, पण तुम्हाला अभ्यास पण करावाच लागेल. माझ्या आता डोक्यात खूप एकदम प्रश्न आलेले आहेत, मी वन बाय वन करून. येस, वन बाय वन. मगाशी तुम्ही कामधेनू गाय, कासव आणि ह्याच्याबद्दल सांगितलं. आता मार्केटमध्ये किंवा बाहेर गेलं असं काही घ्यायला किंवा देण्यासाठी तर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी असतात. म्हणजे कामधेनू गाय तुम्हाला काचेमध्ये पण मिळते, सोन्या चांदीमध्ये पण असते, धातूंमध्ये पण असते, किंवा सेम कासवाच्या बाबतीत पण. करेक्ट. तर मग ते कुठलं दिलं पाहिजे का, असं काही नाही, असं काही देऊ नका. आता परत तेच आलं की तुमचे ग्रह कसे आहेत. हा, तुम्हाला जर, जसं मी आता सांगितलं होतं, आपण सोनं चांदीचं तर देऊ शकत नाही, पण त्यातल्या त्यात गोल्ड प्लेटेड कासव असतो, तो तुम्ही देऊ शकता. तर तुमचं, आणि तो त्यातल्या त्यात नॉर्थ ईस्टला ठेवा किंवा नॉर्थला ठेवला तर उत्तम. खूप चांगलं असतं ते. आणि कासव जो आहे तो काय रिप्रेझेंट करतो त्याची तुम्हाला माहिती असेल तर त्याची लाईफ जी आहे, त्याचं आयुष्य जे आहे ते जवळपास 180-190 वर्षाचं असतं. तर तुम्ही ते गिफ्ट केलं ना, तर ज्याला कोणाला तुम्ही गिफ्ट केलंय त्याचं तर आयुष्य होतच, तुम्ही पण हेल्दी बनता. आणि ते नॉर्थ ईस्टला पण ठेवू शकता. आता जर नॉर्थ ईस्टला ठेवायचं आहे तर तो सिल्वर प्लेटेड असायला पाहिजे. त्याच्यासाठी चांगला आहे. कासव तुम्ही साऊथ वेस्टला ठेवू शकता, स्टॅबिलिटी, कारण तो पण वजनदार आहे, स्टॅबिलिटी पण रिलेशनशिप मध्ये पण साऊथ वेस्टला जर ठेवायचं असेल तर तो कॉपरचा किंवा ब्रासचा असू शकतो.
तर क्रिस्टलचा जर आपल्याला असेल तर क्रिस्टल हा नॉर्थ मध्ये ठेवू शकतो आपण. ओके. तसंच कामधेनू गायबद्दल आहे की सिल्वरचं असेल तर नॉर्थ ईस्टला, नॉर्थला क्रिस्टल किंवा नॉर्थला सिल्वर चालतं, क्रिस्टल चालतो. ओके. आणि जर साऊथ वेस्ट साईडला ठेवायचं आहे किंवा ईस्टला मी सांगितलं होतं कामधेनू गाय तुम्ही ईस्टला ठेवू शकता. तर ईस्टला तुम्हाला थोडंफार ब्रास, थोडा सिल्वर मध्ये किंवा पंचधातू मध्ये असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. बर. पुढचा प्रश्न असा की आता जसं तुम्ही सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचे नाहीयेत, पण आता माझ्या एजचं मुलं म्हणा मुली म्हणा आम्हाला उलट करायला आवडतं की आम्हाला पेरेंट्सला काही ना काहीतरी आता द्यायचं आहे, तर मग हे चालू शकतं का? हो, हे चालू शकतं कारण आपल्या घरातल्या घरात आहे तर तुम्ही पॅरेंट्सला देऊ शकता, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण शेवटी तुम्ही त्यांच्यातलेच अंश आहात. तर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला देऊ शकता, मित्रांमध्ये नाही देऊ शकत. बरं. आणि आता शेवटच्या ह्याच्यात आपण जाताना हे विचारावं वाटेल की तुम्ही वॉटरफॉलचा उल्लेख केला. हो. आता वॉटरफॉलमध्ये पण बरेच प्रकार असतात. काही वॉटरफॉलवर देवांचे फोटोज किंवा हे असतात, सो मग ते सुद्धा चालतं कुठे? ऍक्च्युली शक्यतो मी असं म्हणते की देव गिफ्ट देण्याची वस्तू नाही आहे. खूप चांगला प्रश्न विचारला, मला याबद्दल बोलायचंच होतं. दसरा दिवाळी आले की गणपती गिफ्ट केले जातात किंवा लक्ष्मी दिले जातात किंवा अजून वेगवेगळे आयडल्स जे आहेत देवांचे ते दिले जातात. मे बी याच्यावर काही आपले व्ह्युअर्स म्हणतील पण आता इतक्या वर्षापासून आम्ही देतो आहे, आम्हाला तर काही झालं नाही. हे बघा, जे खूप वर्षापासून झालंय इट्स नॉट कंपल्सरी की ते करेक्ट असेलच, है ना. सती प्रथा खूप वर्षापासून चालू होती, कुठेतरी त्याला थांबवावं लागलं कारण ते चुकीचं होतं. तसंच आहे की देव गिफ्टिंग साठी नाही आहे आणि देवाला गिफ्ट नाही करायचं. जरी त्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की त्याची पूजा नाही झालेली, त्याच्यानंतर प्राणप्रतिष्ठा नाही झालेली, पण किती म्हटलं तुम्ही तुमच्या शोकेसमध्ये जेव्हा एक मूर्ती ठेवलेली असते किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे वॉटरफॉल मध्ये पण देव असलेत तर आपण त्यांना वेगळ्या कपड्यांनी पुसतो, त्याच झटकणाऱ्या कपड्यांनी पुसतो का? नाही. कुठेतरी एक आपल्याकडे इमोशन्स असतात. तर मी असं म्हणेल ते गिफ्टिंगच्या नाही आहेत वस्तू, त्या गिफ्ट देऊ नका. गणपती झाला, श्री कोणताही देव हे गिफ्ट मध्ये देऊ नका तुम्ही. आणि जर वॉटरफॉल मध्ये पण जर देव असेल तर तसे तुम्ही देऊ नका, कारण तुम्ही कुठे ठेवता आहात आणि मग त्याला कसं कोण टच करता आहे. किती म्हटलं थोडी पवित्रता असायला पाहिजे. तर त्यामुळे नको. ओके. माझा आता क्विक प्रश्न संपले, आपण आता पुढे जाऊयात पॉडकास्ट मध्ये. एक ज्वलंत प्रश्न असा आहे की जो प्रत्येक आय एम शुअर आता जे बघत असतील त्यांना पण लगेच रिलेट होईल की आपल्याला गिफ्ट मध्ये एक तर घड्याळ मिळतं, वॉल क्लॉक, तर डिनर सेट ठरलेलं असतं. सो याविषयी काय मत आहे? क्रॉकरी सगळ्यांनी गिफ्ट देऊ नये किंवा घेऊ नये. परत त्याच्यामध्ये क्रॉकरी जी आहे सगळ्यांना सूट करत नाही. घड्याळामध्ये मी म्हणेल की वॉल क्लॉक आल्यावर आपण कुठे लावतो आहे खूप खूप इम्पॉर्टंट आहे ते. एक शॉर्ट मध्ये मी आपल्या व्ह्युअरसाठी सांगेल पण की घड्याळ कुठे लावावा आणि कोणत्या शेपचा असायला पाहिजे. सगळ्यात आधी तर सगळ्यांमध्ये एक डोक्यामध्ये मिथ आहे की घड्याळ फक्त नॉर्थला किंवा ईस्टलाच असायला पाहिजे. असं बिलकुल नाही आहे. घड्याळ तुम्ही साऊथ वेस्टला पण लावू शकता. फक्त एकच अट असते की साऊथ वेस्टला लावणारी घड्याळ जी आहे ही स्क्वेअर असावी. आणि त्याची जी फ्रेम असते ही एकतर पितळी असावी, येलो कलरची असावी, येलो शेड मध्ये असावी. आणि साऊथ वेस्टला ज्यांच्या घरात घड्याळ असेल त्यांनी कमेंट करून सांगा ते पंक्च्युअल असतील. त्यांच्या घरात त्यांनी बघा, परत एकदा सांगेल की घराच्या मिडल मध्ये उभं राहून बघा आणि तुमचं घड्याळ कुठे आहे. जर साऊथ वेस्टला आहे तर आम्हाला कमेंट करा की तुम्ही घरामध्ये पंक्च्युअल आहात. घरामध्ये काम करणारा व्यक्ती हा पंक्च्युअल असणार आहे, तो वेळेत पोहोचणार आहे. आणि नॉर्थ ईस्ट मध्ये कधीच घड्याळ नको. का नको? आता
कारण काय? उलट प्रॉपर आहे. नाही, नॉर्थ ईस्ट कशासाठी सांगितलंय मी की तो विचार, विचार. कारण का तर वास्तुपुरुषाचं तिथे डोकं आहे. ओके. हा, तर आपला सगळं म्हणजे आपण जे काही डिसिजन घेतो आहे, मला काय करायचं आहे, सगळं काही आहे ते नॉर्थ ईस्ट मुळे येतं. आणि तिथे घड्याळ लावलं ना, तुम्ही फक्त गोल गोल फिरतच राहणार. घड्याळ कशी करते, फिरती आहे ना, तुम्ही विचारच करत राहणार आहात की हे करू का, हे करू का, नको करू, करू की नको करू. तर नॉर्थ ईस्टला घड्याळ नको, नॉर्थला चालेल. नॉर्थला जर घड्याळ असेल तर तो सर्कल पाहिजे, त्यातल्या त्यात सिल्वर ब्लू हा घड्याळ असायला पाहिजे. ईस्टला घड्याळ असेल तर तो पण गोल मला चालेल, ओव्हल असला तर इट्स बेस्ट. ओके. ईस्टला घड्याळ ओव्हल पाहिजे, वुडन फ्रेम वाला पाहिजे. आता नंबर्स बद्दल आपण बोलूयात की कसे नंबर्स असायला पाहिजे. तर मी म्हणेल साधे सोपे आपले मराठीतले किंवा इंग्लिशमध्ये जे 1 2 3 4 5 दिसतात ना, ते असायला पाहिजे. तर तुमचं काम पण सॉर्टेड असतं, तुमचा टाइम पण हा जो म्हणतो हेल्दी जातो. ओके. तर त्या म्हणजे बऱ्याचदा असं बघितलेलं हल्ली खूप वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ येतात. मी स्वतः बघितलेले हार्ट ब्रेकचे काय, मग अजून काय काय स्वतःचे फोटोज टाकले जातात हल्ली हजबंड वाईफचे, आणि मग नंतर त्यांचे इश्यूज येतात आणि मग त्या आमच्यासारख्यांना मग कॉन्टॅक्ट करतात. तर तुम्ही तुमचे फोटोज वगैरे घड्याळामध्ये येऊ देऊ नका, शक्यतो ते टाळा. एक सिंपल सोबर घड्याळ असायला पाहिजे, जी दिसायला पण छान दिसते आणि शेप वाईज असू द्या. जर मी म्हटलं तसं साऊथला जर तुम्हाला घड्याळ लावायचं असेल तर तो रेड कलरचा येऊ द्या किंवा ब्राऊन कलरचा येऊ द्या. ट्रायंगल शेपचा असेल तर उत्तम, खूपच चांगलं. त्याच्याने काय होणार आहे तर तुम्हाला रिकग्निशन मिळेल, कॉन्फिडन्स बिल्डअप होईल, अडकलेला पैसा निघेल. आता तुम्हाला काय पाहिजे ते बघायचं आणि त्या डायरेक्शन मध्ये लावायचं. असं नाही आहे की मी साऊथला पण लावतो, मी नॉर्थला पण लावतो, मी ईस्टला पण लावतो, तसं नको. 2 BHK आहे, 500-600 स्क्वेअर फीटचं घर आहे, या अशा घरामध्ये मॅक्स टू मॅक्स 1 ते 2 घड्याळ खूप होतात. अच्छा. आता आपण बोलूया की अलाराम क्लॉक असतात, स्क्वेअर रेक्टँगल वेगवेगळे, ते पण कुठे ठेवण्यात आलेले ते बघायला पाहिजे आणि ते कोणत्या कलरचे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. व्हाईट कलरचं आहे की जर व्हाईट कलरचा आहे आणि तो कुठे ठेवलेला आहे, तो ईस्ट झोन मध्ये नको, ईस्ट झोन मध्ये व्हाईट कलर कधीच नको. ओके. एक बघितलं गेलं तर की तिथे व्हाईट नको, आणि व्हाईट आणि स्क्वेअर कलरचं तिथे घड्याळ ठेवून गेलं तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, तुमचे कनेक्शन्स होणार नाहीत, कनेक्ट होणार नाही तुम्ही लोकांशी. तर घड्याळ देताना पण गिफ्ट करताना पण थोडासा विचार करून द्यावा. शक्यतो घड्याळ या लोकांनी द्यायचं की ज्यांना ऑलरेडी त्यांची माइंड क्लॅरिटी आहे, जे डिसिजन छान घेऊ शकतात. आधीच तुमचे डिसिजन स्ट्रॉंग नाही आहेत, तुम्ही व्यवस्थित डिसिजन घेताना म्हणजे डिसिजन घेताना तुम्ही खूप विचार करत असाल तर मी असं म्हणेल अशा लोकांनी कधी कोणाला घड्याळ गिफ्ट करू नये. बर. आणि डिजिटल क्लॉक्स जे असतात ते चालतात? हा, आता डिजिटल क्लॉक म्हणजे परत राहू आला. ओके. हा, टेक्नॉलॉजी आली. राहू म्हणजे काय आहे, टेक्नॉलॉजीच आहेत. तर ती कुठे लावायची आहे ते बघितलं गेलं पाहिजे. आणि ते कसं बघितलं गेलं पाहिजे तर त्याचे कुंडली बघून की त्यांनी डिजिटल क्लॉक हल्ली इन बिटवीन ऍपलच्या आणि बाकी बऱ्याच सगळ्यांच्या हातात त्याच दिसत होता. तर कोणाकोणाला त्याचा खूप छान फायदा झाला आणि कोणाला नाही झाला. तर तुम्ही ऑनलाईन वर्क करता आहात का, तुमचं काम काय आहे, इट्स डिपेंड ऑन दॅट ऑल्सो की तुम्ही कोणता वॉच यूज करायला पाहिजे. आणि आता मॉडर्न जे घरं आहेत त्यांच्यामध्ये मोस्टली ते फोन किंवा आपल्या हातातलं जे घड्याळ असतं तेच वापरतात. घरात कोणाचं घड्याळच नसतं. सो याचा काही परिणाम असतो? परिणाम असतोच ना. घरात घड्याळ असायलाच पाहिजे, तरच तुम्ही डिसिप्लिन राहणार आहात. कितीही मोबाईल असू दे किंवा हातामध्ये तर खूप कमी जणांचं हल्ली बघितलं जातं. तर तुम्ही एक मार्क करा की जे लोक घड्याळ घालत नाही ते इमोशननी कमी असतात, ते खूप इमोशनल नसतात. हा, म्हणजे ही एक रेमेडी पण असू शकते की जे इमोशनल नाही आहेत त्यांना घड्याळ घालायला लावा, म्हणजे ते थोडेसे इमोशनल होते. ओके. आणि राईट लेफ्टचं काही असतं? राईट लेफ्टचं असं काही नसतं. आधी होतं की जेंट्सने राईट मध्येच घालायला पाहिजे, लेडीजने लेफ्ट मध्येच घालायला पाहिजे, कारण जो कर्ता पुरुष आहे त्याचा राईट हँड
पण आता तर सगळेच करता झाले, Correct. लेडीज जेंट्स सगळेच झालेले आहेत, त्यामुळे तसं काही असं काही नाही आहे. ओके. आता पुढे जाताना एक मेन प्रश्न मला विचारावा असं वाटेल की आपण बरेच लोक असं करतात की त्यांचे कपडे जे आहेत, जुने हा. कपडे, हा हा ते आता काही जण डोनेट म्हणतात, काही जण गिफ्ट करतात. सो हे डोनेट केलेलं चालतं का किंवा गिफ्ट केलेलं चालतं? हे बघा, आता याबद्दल बोलणं म्हणजे तुम्हाला पण माहिती असेल की पूर्ण इन्स्टा म्हणा किंवा फेसबुक म्हणा, याच्यावर बऱ्याच रील्स तयार झालेल्या आहेत हम्म. की आपले जुने कपडे हा. कोणाला डोनेट करू नये. हम्म. ते केल्याने शुक्र वीक होतो. बर. पण पर्सनली माझं असं म्हणणं आहे की अजूनही अशी बरीच कामं आहे की ज्याच्याने शुक्र वीक होतो, Okay. तरी सुद्धा आपण तो काम करतो. ओके. आता ते म्हणायला नको. अच्छा. जसं की सगळ्यांना माहिती आहे की वाईफला खुश ठेवण्याने शुक्र स्ट्रॉंग होतो. हम्म. पण तुम्ही 24 तास तुमच्या वाईफला खुश ठेवता का? पॉसिबल आहे का ते? कधीतरी ती चूक करेल, हो. तुम्ही तिच्यावर ओरडाल, ती रडेल, किंवा तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढता. हा. असं पण होतं ना, कारण हक्काचा जो माणूस असतो, माणूस त्याच्यावरच फ्रस्ट्रेशन काढल्या जातं. तरी तुमचा शुक्र हा वीक होतोच ना. उलट पण होतं. उलट पण होते. तर असं नाही आहे. ऍक्च्युली बघितलं गेलं की गिफ्ट किंवा डोनेट दोन्ही ते येईल की ते केल्याने कपडे डोनेट किंवा गिफ्ट करू नये, त्याच्याने स्पेशली युज्ड कपडे ते कोणाला देऊ नये, त्याच्याने वीक होतं तुमचा शुक्र. पण पर्सनली माझं असं म्हणणं आहे की जर तुमचं काही तुम्ही कोणाला काही देतायत आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येत असेल, तर तुम्ही ते नक्कीच तुम्ही डोनेट करा. एकच अट असायला पाहिजे त्याच्यामध्ये, तेच छान धुतलेले असायला पाहिजे, प्रेस केलेले. तुम्ही त्याला डोनेट करा आणि त्याच्या चेहऱ्यावर जी स्माइल येईल ना ते कपडे दिल्यामुळे. फक्त एक आहे, असं नाही की घेतले कपडे आणि कामाला मावशींना देऊन टाकले, तू घेऊन जा गं बाई, तसं करू नका. बघा कोणाला गरज आहे त्यांना तुम्ही डोनेट करा आणि तुमचा शुक्र स्ट्रॉंग करण्यासाठी येणाऱ्या जो कोणता फ्रायडे असेल त्यावेळेस तुमच्या वाईफला एक छानसा हिऱ्याचा हार द्या. काही नाही, हिऱ्याचा हार नसेल देऊ शकत तर एक गुलाबाचं फूल द्या. तुम्ही स्वतः छान परफ्यूम लावा, ऑलवेज कपडे प्रेस करून घाला. तुमच्या कपड्यांवर एकही क्रीस नको, त्याच्याने तुमचा शुक्र अजून वीक होतो. आपण काय करतो, घरात आल्यावर तसंच पडून राहतो, कसला तरी ड्रेस काढतो आणि घालतो आणि मग पडून राहतो. मग त्याच्याने तुमचा शुक्रही वीक होतो, तुमचा शनी पण वीक होतो. कारण शनीला बिलकुल असं आळस घेतलेलं बिलकुल आवडत नाही, मी आधीच सांगितलं. हो, करेक्ट करेक्ट. तर ग्रह म्हणजे कसे आहेत की तुमच्यावर आहे की तुम्हाला काय वीक करायचे, काय स्ट्रॉंग करायचं आहे. आपण बऱ्याचदा मी म्हणते पण की एक ह्युमन बिईंग म्हणून आपलं कसं असतं की जे कम्फर्टेबल असेल ना आणि जे मला आवडेल तेच मला ऐकायचं आणि तेच मला करायचं आहे. मला नाही द्यायचे कोणाला कपडे, द्या ना त्याला. ठीक आहे, तुमचा थोडा शुक्र वीक होईल, पण त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुमच्याजवळ बऱ्याच रेमेडीज आहेत, तुम्ही त्या करा. आणि त्याच्या चेहऱ्यावर जी स्माइल येईल त्याच्याने तुमचे दुसरे ग्रह पण तर स्ट्रॉंग होतील. फक्त एक आहे, याच्यामध्ये लक्ष असायला पाहिजे की भिकारी वगैरे आहेत जे एकदम बसले, त्याला एकदम ब्लेझर वगैरे देऊ नका. तो घालणार नाही. कोणत्याही भिकारीला कधी असं ब्लेझर वगैरे घालून फेकवा त्यांना बघितलंय, तर तसं त्याला नका देऊ. तुम्ही बाकी जागेवर जाऊन ज्यांना खरं गरज आहे अशा लोकांना द्या की जो तो घालेल आणि त्याचा त्याला फायदा. आपण आता पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय, त्यामुळे मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की मग असे काही कॉमन गिफ्ट्स आहेत का की जे जनरली आपण जास्त विचार न करता, की बर्थडे असेल की अचानक कधी कधी आठवतं की अरे आपण इकडे चाललो आणि काहीतरी आता दिलं पाहिजे, अशा याने काही देऊ शकतो? येस. आता त्याच्यामध्ये जर लेडीजला द्यायचं असेल तर तुम्ही पर्स देऊ शकता, मेकअपचं सामान देऊ शकता, त्याच्याने तुमचा शुक्र स्ट्रॉंग होईल. ओके. किंवा म्हणजे मेकअप मध्येच अजून एक ऍक्सेसरीज येतात, बांगड्या येतात, टिकली वगैरे, म्हणजे असं बरंच काही आहे. ते तुम्ही एका लेडीला देऊ शकता, तुमची गर्लफ्रेंड आहे किंवा बहीण आहे. जसं मी आधी पण सांगितलं की बहिणीला तुम्ही ग्रीन कलरचा साडी, ड्रेस,
असं तुम्ही म्हणजे काही न विचार करता तुम्ही देऊ शकता. बर. आता जेंट्सला झालं तर जेंट्सला पण पर्स असते, फक्त कलर बघावा. शक्यतो ब्लॅक कलर, ब्राऊन कलरचा काय म्हणतात त्याला तुमच्या पर्सला, वॉलेट. तर तो ब्लॅक वगैरे देऊ नका वॉलेटला. तुम्ही ग्रीन कलरचं वगैरे देऊ शकता. तो एक कॉमन आहे की काही न विचार करता आणि खूप एक काही जास्त डोकं न लावता तुम्ही मिठाई कोणालाही देऊ शकता. बर. पण ती चांगली असायला पाहिजे, सोनपापडी वगैरे नको. करेक्ट. शेवटचं मला तुम्हाला हे विचारावं असं वाटेल मॅडम की थोडं आपण मागे आता तुम्ही पॉडकास्ट मध्ये जे बोललात काहीतरी व्हाईट टेपिंग, येलो टेपिंग, तर हे काय असतं? हे बघा, हे रेमेडीज आहेत. जशा मी पण माझ्या एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की टॉयलेट जे चुकीच्या जागेवर आलं असेल तर आपण या रेमेडीजनी करू शकतो. तर आता येलो टेप आहे, तर येलो टेप हा साऊथ वेस्टला यूज केला जातो. व्हाईट टेप बरेच जण म्हणतात, इनफॅक्ट मी पण बऱ्याच जागेवर सांगितलेलं आहे की वेस्टला असायला पाहिजे. पण हे जेव्हा सगळं बघताना ना, रेमेडीज ह्या एकदम कॉमन आहेत, सांगितल्या जातात. पण जेव्हा आम्ही येतो तर आधी बार चार्ट अनालिसिस बघितले जातात. आता हा बार चार्ट काय आहे, तर बार चार्टने तुमच्या घराचा कोणता पार्ट कट आहे आणि कोणता पार्ट एक्सटेंडेड आहे. आता कट आणि एक्सटेंडेड म्हणजे काय की कमी आहे आणि एक्सटेंडेड म्हणजे जास्त आहे. तर यावेळेस काय असं असतं की मग मला 5 एलिमेंट्स बॅलन्स करावं लागतं आणि हे बॅलन्स मी आधीच म्हणते की मी कलर थेरपीनी करते आणि त्यामुळे त्या कलर थेरपीनी आपल्याला तिथे कोणती स्ट्रीप असायला पाहिजे, कोणत्या कलरची असायला पाहिजे किंवा कोणत्या मेटल स्ट्रीप्स आपण यूज करायला पाहिजे. जर हे परफेक्टली माहिती नसेल ना तर त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट पण येऊ शकतात. तर मग म्हणून मी म्हणते की मनाने एकदम काही कारभार करू नका. प्रॉपर एकतर तुम्ही स्वतः कोर्स करा किंवा कोणाला हायर करा किंवा बोलवून घ्या, त्याची कन्सल्टन्सी घ्या, वास्तू कन्सल्टंट. आणि परत एकदा इथे सांगेल की वास्तू कन्सल्टन्सी किंवा वास्तू हे जे आहे विदाउट मॅप कधीच होत नाही, करून घेऊ नका. कारण आधी जे जुने आहेत ना, जे 16 डायरेक्शनवर काम करतात आहेत, माझे पण असे काही गुरु आहेत की ते फक्त मधात उभं राहतात आणि त्यांना कळतं, म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये ते बसलेलं आहे की हा 22.5 डिग्री इथून इथपर्यंतच असणार आहे, हा इतकाच नॉर्थ आहे, हा इतकाच नॉर्थ ईस्ट आहे, हा इतकाच ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट आहे. पण आपल्याला ते ऑन पेपर करावंच लागेल. जरी मला पण आता जवळपास 10 वर्ष झालेत, 8 ते 10 वर्ष झालेत या फील्डमध्ये, तरी सुद्धा मी थोडंसं पण मला चूक व्हायला नको म्हणून मी ऑन पेपर काम करणारच आहे आधी आणि मगच ते काम. कारण ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट हे दोन्ही जर थोडंसं पण फरक झाला की लगेच झोन चेंज होतं. तसं ईस्टच्या म्हणजे ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, पूर्व दिशेच्या या साईडला आपण आलोत, राईट साईडला, तर तिथे येतं पूर्व आग्नेय, म्हणजे आग्नेय आणि पूर्वच्या मधात येतो पूर्व आग्नेय. आणि पूर्व आग्नेय जी दिशा आहे, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट ज्याला म्हटलं जातं, हे एन्झायटीचा झोन आहे. बापरे. इथे कधी झोपायचं नाही. मॅरिड कपलनी काय आणि लहान मुलांनी काय आणि स्टुडंट्सनी काय किंवा म्हातारे कुतारे कोणीही झोपायचं नाही आहे इथे. का तर यांना एकतर झोप येणार नाही आणि एन्झायटी खूप असेल, आणि जर कपल झोपत असेल तर ते सारखे भांडणं करते. आता मला किती फरक आहे, थोडासा जर माझं इकडून तिकडे झाला तर त्यामुळे ऑन पेपर असायला पाहिजे. 2 दिवसाआधीच मी ज्यांना कन्सल्टन्सी दिली होती त्यांचा मला फोन आला की मॅडम तुम्ही मला साऊथ मध्ये सांगितलं होतं की तुम्ही किचन घेऊ शकता, मग आता तुम्ही नाही म्हणताय, मी तुम्हाला प्लॅन पाठवलाय. मग त्यांना ते क्लिअर केलं. साऊथ मध्ये ओके चालेल, ऍक्च्युली चालत नाही पण ठीक आहे कारण बाकी कुठे जागा नव्हती, पण त्यांची गॅस शेगडी जी आहे ती थोड्याशामुळे साऊथ ऑफ साऊथ वेस्टला, म्हणजे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण नैऋत्यला येत आहे आणि तिथे कधीच नको तुमचं गॅस शेगडी. मग त्यांना ते क्लिअर झालं की हे किती बारीक असतं आणि का मी नाही म्हटलेलं. पण याने काय होतं, म्हणजे असं काय होऊ शकतं? आता दक्षिण नैऋत्य दिशा जी आहे ती डिस्पोजलची दिशा आहे. इथे काय असायला पाहिजे तर आपला टॉयलेट असायला पाहिजे, कारण डिस्पोज ऑफ होत आहे आणि तिथे डिस्पोज ऑफच्या जागेवर किचन आलं.
तर तुम्ही कितीही खा, कितीही चांगलं खा, हा. ते डिस्पोज ऑफच होणार आहे. हेल्थ इश्यूज येणारच आहेत तुम्हाला. तर त्यांना म्हटलं बिलकुल घ्यायचं नाही आहे. तुम्ही इतकी तोडफोड करणार आहात. कोरेगाव पार्कचेच माझे ते क्लायंट होते आणि जुलैमध्ये त्यांनी घेतलेला, आता परत त्यांनी नवीन प्लॅन बनवला आणि मला पाठवला. तर मी फीडबॅक पण घेत असते माझ्या क्लायंटकडनं. असं नाही की एकदा झाला आणि सोडून फीडबॅक घेत असते. त्यांना ज्या काही रेमेडीज सांगितल्या आहेत त्या झाल्यावर त्यांना सांगितलं जातं मला व्हिडिओज पाठवा, तुम्हाला किती इफेक्ट येतोय ते सांगा. आणि ते काही क्लायंट सांगतात, काही नाही सांगतात. ओके. तर मॅम तुमचे खूप खूप आभार. परत एकदा तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आपण एवढं छान गिफ्टिंग रिलेटेड बोललो. सो आता लोकांना गिफ्ट देताना किंवा घेताना काय गोष्टी ऍटलिस्ट कन्सिडर केल्या पाहिजेत हे तरी लक्षात येईल. कारण कधी कधी मी बी असं होऊ शकतं की गिफ्ट घेताना नाही कसं म्हणणार, प्रेमाने आणलं. करेक्ट. मग अशा वेळी तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्या रिलेटेड काहीतरी रेमेडी आपण करू शकतो. नक्कीच करू शकतो. तुम्हाला काय अजून सांगा असं वाटेल? मी एकच असं म्हणेल की सोहममुळे म्हणा किंवा तुमच्या प्रेमामुळे म्हणा, मलाही भरपूर माझे तुम्ही व्ह्युअर्स आहेत ते गिफ्ट देत आहेत. व्ह्यूज देऊन म्हणा किंवा फिजिकली पण बरेच मला गिफ्ट मिळत आहेत. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही पण देताना विचार करून द्या. असं नाही की हे आहे माझ्याजवळ पडलेलं गिफ्ट तर मी हे देऊन टाकते किंवा काही पण दिलं. देव कधीही कोणाला गिफ्ट करू नका. परत एकदा मी तेच रिपीट करेल. जे काही छोटीशी गोष्ट द्या, फुलं द्या, तुम्ही फुल पण देऊ शकता. तर सुगंधित आहे ते आणि त्यांच्या घराचा शोभा वाढवेल. मनाने द्या. जे काही देणार आहात तर मनाने द्या. छोटे द्या पण मनाने द्या. येस. आणि मॅमने खूप छान पॉइंट मांडला की जर तुम्हाला आम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर ते सबस्क्रायबर्सच्या पॉइंट पण नाही. थँक्यू खरंच मॅम, तुम्ही एवढा वेळ दिलात. आणि काही जर प्रश्न असतील तुमचे किंवा तुम्हाला मॅमचं कन्सल्टेशन हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर, कॉन्टॅक्ट सगळं दिलेलं आहे. यूट्यूब चॅनलला फॉलो करा मॅमला आणि त्यांचा जो कोर्स येतोय त्यामध्ये पण एनरोलमेंट करा. बाकीचे कोर्सचे जे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्हाला प्रॉपरली ते गाईड करता येईल. आम्ही तुम्हाला गाईड केलं असं मला वाटतं. सो मॅम आपल्या रिच्युअल प्रमाणे आपण पॉडकास्ट एंड करू स्वीट टॉक्सच्या. नक्कीच. येस, थँक्यू.